दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यातला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस नाईक निखिल रणदिवे अचानक बेपत्ता झाले आहेत आणि त्याआधी व्हॉट्सअपवर त्यांनी टाकलेला भावनिक स्टेटस त्या दोन छोट्याशा पोस्टने पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. कारण त्या पोस्टमध्ये त्यांनी थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या वागणुकीबाबत गंभीर आरोप केले आहेत. बेपत्ता होण्याच्या काही तास आधी त्यांनी त्यांच्या मुलींचा फोटो शेअर केला आणि मनाला चटका लावणारे दोन संदेश टाकले. संदेशामध्ये सतत वाढत जाणारा मानसिक ताण, वरिष्ठांकडून मिळणारे मनमानी आदेश, कुटुंबाकडे लक्ष न येण्याची असहाय्यता आणि आजारी मुलीकडे पाहण्यासाठीही वेळ मिळत नसल्याची वेदना, अशा सर्व गोष्टी त्यांनी उघडपणे लिहिल्या. विशेष म्हणजे स्टेटस टाकल्यानंतर लगेचच त्यांचा मोबाईल बंद झाला. त्या क्षणापासून ते कोठे आहेत याचा काहीच मागोवा नाही. आणि हाच भाग पुणे ग्रामीण पोलिसांसाठी सर्वात चिंतेचा ठरतोय. या प्रकरणाचा मूळ धागा समजून घेतला तर काही दिवसापूर्वीच रणदिवे यांची बदली शिक्रापूर येथे झाली. कुटुंबानीही स्थलांतर करून तेथे राहायला सुरुवात केली. पण यवत पोलीस ठाण्यातून त्यांना रिलीव्ह करण्यात विलंब होत होता आणि हाच ताण वाढत असल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांकडून मिळते. अनेकदा दूरच्या पोस्टिंगवर पाठवलं जातं. मुलगी आजारी असतानाही रजा किंवा सोयीची सुट्टी न मिळाल्याची नाराजी त्यांनी त्यांच्या स्टेटसमध्ये स्पष्ट शब्दात मांडली आहे. येथे एक महत्त्वाचा मुद्दा असा की रणदिवे यांनी ज्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर त्रास देण्याचे आरोप केले आहे, त्यांच्या कारभाराबाबत यवत ठाण्यात आधीपासूनच नाराजी असल्याची चर्चा सुरू होती. काही काळापूर्वी एका निलंबित पोलीस कर्मचाऱ्यानेही सोशल मीडियावरून त्याच्यावर आरोप केले होते की या घटनेमुळे आता मागणी वाढली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत देशमुख यांना तात्पुरते बाजूला ठेवावे. मात्र या सर्व आरोपांना पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी कुशल नाकारला आहे. त्यांच्या मते हे सर्व आरोप निराधार आहेत. पण येथे प्रश्न आरोपाचा नाहीये, तर एक पोलीस नाईक अचानक बेपत्ता होण्यामागचं कारण काय आहे? पोलीस दलात कार्यरत असलेले अधिकारी जो स्वतः लोकांचा जीव वाचवतो, गुन्हेगारांचा शोध घेतो, तोच व्यक्ती जेव्हा स्वतःच्याच तणावाखाली बेपत्ता होतो, तेव्हा ही घटना किती गंभीर आहे. संपूर्ण जिल्हा पोलीस दलात आता चिंता आहे. निखिल रणदिवे कोठे आहेत? ते सुरक्षित आहेत का? त्यांचा शोध घेण्यासाठी तातडीनं पावलं उचलली गेली आहेत. त्यांच्या लोकेशनचा तपास, सीसीटीव्ही फुटेज, मित्र आणि सहकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली आहे. मोबाईलचा शेवटचा टॉवर व सर्व दिशांनी शोध मोहीम सुरू आहे. या घटनेत एक मोठं चित्र दिसत आहे. पोलीस दलातील वाढता मानसिक ताण, अंतर्गत दबाव, मनमानी आदेश आणि कुटुंबापासून ताटातूट यामुळे किती अधिकारी मानसिकदृष्ट्या कोसळत आहे. या प्रकरणातून ठळकपणे समोर येतं. निखिल रणदिवे यांनी शेअर केलेले दोन संदेश फक्त पोस्ट नाहीयेत. ते एका अधिकाऱ्याच्या मनातील ताणतणाव, थकवा सांगून जातात. आता प्रश्न फक्त एकच, निखिल रणदिवे सापडणार का? या प्रकरणात नेमकं चूक कोणाची? आणि पोलीस दलातील हा दबाव अजून किती अधिकारी गिळून टाकणार? पुणे पोलीस ग्रामीण पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे आणि पूर्ण जिल्ह्याची नजर या प्रकरणाकडे आहे. आम्हीही या घटनेकडे लक्ष ठेवून आहोत. नवीन माहिती मिळताच आम्ही तुम्हाला अपडेट नक्कीच करू. तर या व्हिडिओबद्दल तुमचं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.